कधी असं ठिकाण पाहिले जिथे प्रत्येक दगड इतिहासात आणि प्रत्येक पायरीत छत्रपतींचा अभिमान दडलेला आहे. सह्याद्रीच्या कड्यावर उभा एक किल्ला जो काळाच्या ओघातही अजून अढळ आहे. लोहगड नुसता किल्ला नाही, हा महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आहे. तर चला पाहूया या किल्ल्याचं वैभव, रहस्य आणि नजारा जो एकदा पाहिला की विसरणं अशक्य आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि आज आपण पुन्हा एकदा एका खूप छान ठिकाणी निघालोय. तर सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय लोहगड या ठिकाणी. तर लोहगड हा पुणेपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावरती आहे आणि लोणावळ्याच्या जवळपास 20 किलोमीटर अलीकडे आहे जर तुम्ही पुण्याकडून निघत असाल तर. आणि जर मुंबईकडून निघत असाल तर तो मला वाटते लोणावळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली बघण्यासाठी. तर त्यातली एक गोष्ट म्हणजे जो लोहगड फोर्टला जाण्याच्या दिशेने आहे जो म्हणजे भाजे केव्ज. तर आपण तिकडेही जाऊया आणि भाजे केव्ज नंतर आपण लोहगडला जाण्याचा विचार करतोय. तर लोहगडला गेल्यानंतर बघूया आपण तिथं आपल्याला काय काय आहे, काय काय गोष्टी बघायला भेटतात आपल्याला तिथे. तर चला निघूया. सकाळच्या 6 वाजलेत आणि एवढी थंडी आहे, सांगतो तुम्हाला, एवढी थंडी आहे की म्हणजे लिटरली म्हणजे गाडी चालवताना पण ना हात असं एवढं एकदम असं फ्रीज होऊन जातात. खूप थंडी आहे म्हणून आम्ही मला वाटतं 1 तास ट्रॅव्हलिंग करतोय आता. 1 तासानंतर आम्ही म्हटलं की थोडंसं चहाच्या ठिकाणी थांबावं. तर इथं आमचा चहा घ्यायचा चाललाय दुकानावरती. गरम गरम चहा पितो, थोडंसं गरम होतं आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करायचा. तर चला थोडंसं चहा पिऊन घेतो, थोडंसं गरम होतं. आता थोडासा चहा पिल्यानंतर आता थोडंसं बरं वाटतंय. तुम्ही पाहू शकता मागे की सनराईज होतोय आता हळूहळू. मला वाटते 6:15 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय लोहगडच्या दिशेने. आता थोड्या वेळात आम्ही लोहगडला पोहोचू. आता डायरेक्ट स्टॉप लोहगडलाच आहे. तर चला. तर आपण आलोय इथं. मला वाटते लोहगडच्या अलीकडे भाजे म्हणून एक गाव लागतं. तर त्या भाजे गावाच्या बरोबर सुरुवातीलाच ना भाजे धबधबा आहे. तुम्ही ऐकलं असेल या धबधब्याबद्दल. पावसाळ्यात तिथं खूप छान दृश्य असतं. पण सध्या आता जवळपास पावसाळा संपून हिवाळा चालू झाला आहे, त्यामुळे पाणी थोडंसं कमी आहे धबधब्यात. पण पावसाळ्यामध्ये खूप छान धबधबा असतो हा. आणि ह्या धबधब्यापासून पुढे गेल्यानंतर भाजे लेणी असतं. भाजे लेणीला जायला रोड आहे, मला दिसत असेल मे बी तिकडे मागे पायऱ्या दिसत असेल तर तिथून वरती. तर पहिल्यांदा आपण लोहगडला जाणार आणि लोहगडवरून माघारी आल्यानंतर जर वेळ असेल तर भाजे लेणी एक्सप्लोर करूया. तर चला निघूया. करेक्ट सकाळच्या 7 वाजलेत आणि आपण लोहगड या ठिकाणी आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजतंय की गड हा 9 वाजता सुरू होतो आणि 9 ते 5 गडाचं टायमिंग आहे. तर आता आम्ही इकडे थोडेसे हॉटेल्स वगैरे आहेत, तिथं थोडंसं गरम गरम काहीतरी खाऊन घेतो. खूप जास्त थंडी आहे, थोडंसं गरम खाल्ल्यानंतर थोडंसं बरं वाटेल. थोडं खाऊन घेतो. इथं आजूबाजूला थोडंसं विचारतो की बाबा गडावरती जाऊ शकतो का ह्या टायमिंगला. नाही जाऊ शकत तर मग 9 वाजेपर्यंत थांबून मग 9 वाजता आम्ही गडावरती चढायचा प्रवास सुरू करतो. स्पायसी बट टेस्ट इज गुड. तर हॉटेलमध्ये खाऊन आम्ही थोडंसं इकडे तिकडे फिरतोय. थोडंसं ऊन पण खूप छान पडलेलं आहे, आता थंडी थोडीशी कमी झाली आहे. तर मला वाटते पार्किंगसाठी त्यांनी आमच्याकडून 20-20 रुपये घेतले पर बाईक. 4 व्हीलरचं काय माहिती नाही, पण 4 व्हीलर पार्किंग पण इथं अवेलेबल आहे. तर तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन येऊ शकता. पण त्याच्यापेक्षा जास्त एक सजेशन की 2 व्हीलर तर ठीक तरी आहे की बाबा इथं रोड्सना खूप जास्त म्हणजे युजली घाटामध्ये रोड्स जसे असतात
तसे रोड्स नाही आहेत तिथे. तर इथले रोड्स आहेत ते थोडेसे जास्त चढाचे आहेत आणि एकदम असे यू टर्न टाईप वळण आहेत. त्यामुळं फोर व्हीलरला मे बी इथं येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण एका वेळी एकच फोर व्हीलर येण्यापुरतेच रोड आहेत मे बी. म्हणजे एकेपेक्षा जास्त जर व्हेकल फोर व्हीलर जर आले तर मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्रेफर करा की तुम्ही टू व्हीलरच घेऊन याल. तर झालेलं असं की बरोबर 9 वाजता ते लोकांना सोडतात गेट ओपन करून. तुम्ही बघू शकता आता सगळे लोक एकदम तिकीट काढण्यासाठी निघालेत. तर थोडं वरती गेल्यानंतर चेकपोस्ट आहे. तर तिथे पोलिसांचा पहारा देखील असतो आणि आपले तिकीट काढण्याचं काउंटर देखील तिथंच आहे. तर खूप लोक आहेत, गर्दी जमा झाली. मला वाटते लोक 7-6:30 पासून इथं आलेले आहेत आणि आता 9 वाजलेत. 9 वाजेपर्यंत जेवढी लोक होती तेवढी एकदम आता वरती निघालेत. तर आमच्यासोबत आमचे मित्र होते, तर त्यांना आम्ही वरती पाठवले तिकीट काढण्यासाठी. तर चला जाऊया हळूहळू. तुम्ही पाहू शकता की आता सगळी गर्दी जवळपास वरती गेलेली आहे आणि येणारे लोक खूप कमी झालेले आहेत. सगळी गर्दी एका वेळी वरती गेली आहे गडावरती, कारण 9 वाजता दरवाजे ओपन होतात ना, 9च्या आधी जाऊ शकत नाही. आता सगळे लोक तिकीट काढणार. तर तुम्ही जर लवकर वगैरे यायचा विचार करत असाल तर यायची गरज नाही, कारण जे भाजे केव्ज आहेत ते पण 9 वाजताच उघडतात. तिथं विसावा फोर्ट म्हणून एक किल्ला पण आहे, तिथं तिथे जाऊन तुम्ही ट्रेकिंग करू शकता. बट तिथे जाण्यापेक्षा तुम्ही इथं पायऱ्यांवरून जाऊन ट्रेकिंग करू शकता. तो 9च्या आसपास आला तुम्ही तरी पण तुम्हाला सफिशियंट टाईम भेटेल गड एक्सप्लोअर करायला. हे मागच्या बाजूला तुम्ही दोन्ही बाजूला जे स्टॉल्स वगैरे बघताय ना, ते फूड स्टॉल आहेत. आता जस्ट 9 वाजलेत ना, तर हे फूड स्टॉल्स सुरू नाही आहेत. तुम्ही जर 10-12च्या आसपास आलात तर हे सगळे फूड स्टॉल तुम्हाला चालू दिसतील. त्यामुळे तुम्हाला जे खाण्यापिण्याची इथं आहे होणार नाही. तर फायनली आम्ही तिकीट घेतलं आहे आणि हे एंट्रन्स आहे. इथं बघू शकता हे तिकीट काउंटर आहे थोडंसं वरती आल्यानंतर. तर आम्ही निघालो आता गडावरती. टू बी ऑनेस्ट सांगू, खालून फक्त एकच बुरुज दिसत होता. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता की खूप जास्त उंच आहे किल्ला ॲक्च्युली. तर जवळपास 200 ते 250 पायऱ्यांचं चढाई आहे. जवळपास अर्धा तास लागू शकतो आरामात. तर थोड्या वेळात पोहोचू आपण. तुम्ही बघू शकता किती उंच आहे किल्ला. चला हळूहळू जाऊया वरती. थोडंसं वरती आलं तर ना हा असा एकदम मोहून टाकणारं दृश्य बघायला भेटतं. आणि ते समोर जो दिसतोय ना तुम्हाला, तो विसापूर गड आहे. जिथं जायला पायऱ्या नाही आहेत ॲक्च्युली, पण तिथं तुम्ही ट्रेकिंग करून जाऊ शकता जर तुमची इच्छा असेल. तुम्हाला लवकर यायचं आहे आणि तुम्हाला जर ट्रेकिंग पण करायचं आहे आणि लोहगड पण बघायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही विसापूर फोर्ट जाऊन मग नंतर लोहगडला येऊ शकता 9, 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत. तर पहिल्या बुर्जापासून आत आल्यानंतर ना येतो आपल्याला 1, 2 ते 3 तोफा मिळतात बघायला. तर पुरातनकालीन तोफा आहेत, तुम्ही बघू शकता. तिथून तोफ वगैरे बघितल्यानंतर समोरून वरती यायला रस्ता आहे, तसाच तो वरती रस्ता जातो. आणि तुम्ही बघू शकता की एवढं वरती आल्यानंतर पण अजून गड किती वरती उंच आहे बघा चढण्यासाठी. बघू शकता तुम्ही. तर आरामात अर्धा-पाऊण तास किंवा 1 तास लागू शकतो. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्या खालच्या बाजूला जाण्यासाठी जागा आहे. तर जागेवरून व्ह्यू खूप छान आहे, खूप जास्त मोठी स्पेस आहे. आणि इथं पण तोफा ठेवण्यासाठी वगैरे खूप साऱ्या जागा आहेत अगोदरच्या काळात, बघू शकता तुम्ही. तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला किल्ल्याचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक स्टेपला किल्ला आल्यानंतर ना तो इमॅजिन करणं अवघड आहे की बाबा वरती काय असेल. म्हणजे किल्ला प्रेडिक्ट करणं की बाबा किती उंच आहे किंवा किती वेळ लागेल बिलकुल अशक्य आहे. तिथं समोर गेल्यानंतर पण तुम्हाला समजेल की तिथं पण तशीच काहीतरी जागा आहे, बघू शकतो तुम्ही. गडाच्या बाहेर वरती येते तुम्हाला असा व्ह्यू बघायला भेटतो. हे बघा. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला ना नारायण दरवाजा बघायला भेटतो, बघू शकता. तर इथून थोडंसं पुढं आलं ना की आपल्याला धान्य कोठे बघायला भेटते.
तर तुम्ही बघू शकता, आय थिंक दिसत असेल तुम्हाला, खूप मोठं आहे. आता सध्या पाणी साठलंय. मे बी जुन्या काळात लोक इथं धान्य वगैरे साठवत असतात. ओके, हे एक आहे आणि इथं एक छोटंसं आहे. हे बघा, ते पण भरपूर मोठं आहे. इथं जुन्या काळात धान्य साठवलं जायचं. नारायण दरवाजापासून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला ना अजून एक बुरुज टाईप स्ट्रक्चर आहे. जाऊया तिथे बघू काय. मग असंच आहे, बुरुज असल्यासारखं आहे आणि तिथून पण सेम व्ह्यू बघायला मिळतो तुम्हाला. हे बघ, तर खूप वेळापासून माझा भाऊ आणि माझे मित्र रिक्वेस्ट करतायत की आम्हाला काय दाखवत नाही, आम्हाला काय दाखवत नाही. तर हे लोक आहेत ते माझ्या मागे लागलेत मगाचपासून की मला पण ब्लॉगमध्ये यायचं नाही. तर कमेंट सेक्शनमध्ये आम्ही असं मेसेज करेन, तसे मेसेज करेन वगैरे वगैरे. तर बघून घ्या लोकांना. हे लोक पण माझ्यासोबत आलेले आहेत, त्यांना विसरू नका. यांच्या एकाचा पण चॅनल नाही आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतं की गडाच्या खालचं गाव छोटंसंच आहे पण सुंदर आहे हा व्ह्यू. आणि हा आहे विसापूर फोर्ट. हा पण किल्ल्याकडे बघून एवढंच एक वाटतं की एवढ्या वर्षांनंतर किंवा शतकांनंतर पण किल्ल्याची मजबूती, किल्ल्याचं स्ट्रक्चर हाईतच आहे जवळपास. म्हणजे मानलं पाहिजे त्यावेळेसच्या आर्किटेक्ट्सना. खूप मजबूत आहे, खूप मजबूत आहे. किती लढाया झाल्या असेल इथे, काही म्हणजे वर्षानुवर्षे हे स्ट्रक्चर आहे तसंच आहे. तर इथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला हनुमान दरवाजा भेटतो. इथून बघू शकता स्ट्रक्चर हनुमान दरवाजाचं. आणि शेवटचाच टप्पा राहिलेला आहे गडावरती पोहोचण्यासाठी. वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी गड कसा आहे. इथून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला महादरवाजा बघायला भेटतो. महादरवाजा पण बाकीच्या दरवाजांपेक्षा आवड हवी आहे एकदम. तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता किती मजबूत आहे आणि डिझाईन सुद्धा किती युनिक आहे. महादरवाजापासून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गडाबद्दल थोडीशी माहिती दिसणार आहे. थोडेसे बोर्ड्स वगैरे दिसतात, हे बघू शकता तुम्ही. या सगळ्यांवरती हे पॉज करून तुम्ही बघू शकता. इथं सगळी गडाची माहिती दिलेली आहे. गडावरती कोणकोणते पॉईंट्स आहेत वगैरे, कुठल्या जागेचं काय महत्त्व आहे वगैरे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं बघू शकता. इथून पुढं आल्यानंतर आपल्याला शेवटचा दरवाजा पाहायला भेटतो. छोटासाच आहे पण तिथं पुढं ॲक्च्युअल गड सुरू होतो. जो ॲक्च्युअल गडाचा सरफेस एरिया आहे ना तो पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता इथे एक स्ट्रक्चर आहे. मे बी ती कबर असावी, मी मॅपमध्ये बघितलेलं. आणि जर तुम्ही इथून पुढे थोडंसं चालत आला तर गडावरचा पूर्ण सगळ्यात सपाट भाग आहे ना तो पाहायला भेटतो आपल्याला. आता सध्या 11 वाजलेत सकाळचे, त्यामुळे थोडंसं ऊन वगैरे आहे. तुम्ही जर ऑक्टोबरच्या सुरुवातीला वगैरे आला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या शेवटी तुम्ही जर आला तर इथं खूप असं धुकं असतं सकाळी सकाळी. आता टायमिंग इथं 9चं केल्यामुळे काय होतंय की आपल्याला एवढं लवकर येता येत नाही. आम्ही ट्राय केलेला की लवकर यावं, बट ते पॉसिबल नाही झालं कारण गेटच 9 वाजता उघडतात हे लोक. पण सकाळचं वातावरण खूप सुंदर असतं इथं. तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे बघा, व्ह्यू खूप सुंदर आहे, एकदम अप्रतिम. तर मी थोड्या पुढं आल्यानंतर मला समजलं की हे मकबरा आहे. तर तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. याचं स्ट्रक्चर पण खूप मजबूत आहे आणि खूप जुनं आहे. ह्याला काहीही झालेलं नाही ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता. तर मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. तर ही अशी काही कबर आहे, मे बी तुम्हाला दिसत असेल आहे. तर मकबऱ्याच्या राईट साईडला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कॉन्फरन्स हॉल किंवा सभागृह दिसेल. ते पण जुन्या काळातला तुम्हाला दाखवतो. तर सध्या इथं आपल्याला तोफा ठेवलेल्या दिसत आहेत, पण हे पहिलं सभागृह होतं. तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या तोफा ठेवलेल्या आहेत. सभागृहापासून पुढे आल्यानंतर आपल्याला डिरेक्शनवाला बोर्ड दिसतो, म्हणजे जिथे की महादेव मंदिर असेल. महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा जाण्यासाठी इकडे मार्ग आहे. तर आपण तिकडे जाऊन बघू. तर तिथून वरती आल्यानंतर पायऱ्या नाही आहेत,
पण असं म्हणजे व्यवस्थित चालता येईल अशी जागा आहे. तर आपण जाऊया हळूहळू वरती. तर हे ॲक्च्युली पूर्ण पठार आहे आणि थोडंसं दगडांचा थोडासा भाग आहे, जो की किल्ल्याचा सगळ्यात वरचा भाग आहे. बघू शकता पूर्ण सपाट भाग आहे, तुम्हाला दिसत असेल. हा तोच प्लेस आहे जिथून आपण आता आलेलो थोड्या वेळापूर्वी, आणि आपल्याला हा प्लेस एक्सप्लोर करायचा की जे की महादेव मंदिर आहे, आणि तिकडे वरती पण जाऊया आपण. तर तिथून पुढं आल्यानंतर तुम्हाला एक असा अमेझिंग व्ह्यू बघायला भेटतो, जो की आपल्याला खालून पण भेटतो, पण हा सगळ्यात टॉप व्ह्यू आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल की सह्याद्री पर्वतरांगा किती कॉम्प्लिकेटेड आणि किती विस्तीर्ण आहे. आणि हे पवना लेकचा मागचा भाग आहे, त्याला आपण फुगवटा बोलतो युजली. तर तो हा आहे. खूप छान दृश्य आहे. जर सकाळी वगैरे आलो असतो ना, तर हे अजून खूप छान पद्धतीनं मला दाखवलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला आता येता आलं नाही. सकाळी 7 वाजता पोहोचून देखील पण सध्या वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही आता थोडंसं पॉज घेऊन मग नंतर पुढचा गड एक्सप्लोर करायचं ठरवलं. तर चला. तर डाव्या बाजूनं पुढं आल्यानंतर ना, मंदिराच्या साईडला ॲक्च्युली तर इथे 2-3 तलाव आहेत, मल्टी लेवल तलाव आहेत, छोटे छोटे. तुम्ही बघू शकता इथे एक तलाव आहे, इथे एक तलाव आहे, आणि इथे एक तलाव आहे. हा भरल्यानंतर इथं पाणी येतं, हा भरल्यानंतर इथं पाणी वाहत 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 नंतर इथून गडावरून खाली पडते. तर चला जवळून व्ह्यू घेऊया. तलावाच्या पासून वरती आल्यानंतर आपल्याला दिसतं शिव मंदिर. आपण सध्या शूज घातलेत, तेव्हा शिव मंदिराला आपण लास्टला जाऊया. शिव मंदिराच्या मागच्या बाजूला पण एक तलाव आहे, तलावाला बहुतेक एक नाव आहे, अष्टकोनी तलाव, जर मी चुकीचा नसेल तर. बघू शकता हे बघा. तर ॲक्च्युली अष्टकोनी तलाव दुसऱ्या बाजूला आहे, हा त्र्यंबक तलाव आहे. मी आत्ताच बोर्ड वाचला, या तलावाचं नाव त्र्यंबक तलाव आहे. त्यांना खूप सारे असे छोटे छोटे तलाव किंवा डबके आहेत, ज्याच्यामध्ये लिटरली मासे आहेत, म्हणजे खरंच मासे आहेत, बेडकी मासे नाही तर मासे आहेत. आणि अशी इच्छा होती ना आता त्याच्यामध्ये पाय टाकून बसावं त्या पाण्यामध्ये. ऊन खूप आहे वरती, तर बघूया आता काय होते. तर आता फायनली आपण महादेव मंदिरामध्ये जाऊया. तर एकदम त्या काळचं महादेव मंदिर आहे, बघू शकता. आतमध्ये कुंड देखील आहे. हर हर महादेव. बघू शकता खूप शांत वातावरण आहे इथे. इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांची एक लहान मूर्ती देखील बसवण्यात आलेली आहे. खूप छान आहे मंदिर आतमध्ये, एकदम थंड थंड. नाईस. त्र्यंबक तलावापासून पुढे आल्यानंतर ना आपल्याला इकडे वरती जायचं आहे. वरती आपल्याला 2 गोष्टी आहेत, एक तर विंचूकडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अष्टकोनी तलाव. तर चला आपण जाऊया तिकडे. आता इथे ना पिण्याच्या पाण्याची जागा आहे ॲक्च्युली. म्हणजे हे पाणी तुम्हाला दाखवतो मी जवळ. तर लिटरली हे पाणी एवढं स्वच्छ आहे, म्हणजे ट्रान्सपरंट आहे, म्हणजे एकदम एकदम बॉटम दिसतो या पाण्याचा. ते पिण्याचं पाणी लिहिलं आहे तर खरं, पण मला वाटत नाही पिऊ शकतो, फिल्ट्रेशनची गरज आहे याला. पण गडावरती ना खूप सारे तलाव आहेत असे छोटे मोठे. बघा खूप छोटे मोठे तलाव आहेत, म्हणजे गडावरती पाण्याची कमतरताच नाही आहे. खूप पाणी गडावरती. तुम्ही पाहू शकता की एवढा मोठा परिसर आहे ना गडाच्या वरचा. म्हणजे इकडं फक्त मला वाटतं 25% भाग आहे. तुम्ही जर इकडं बघाल ना तर इकडं थोडासा भाग आहे, आणि नंतर इकडच्या बाजूला
हा विंचूकड्याचा भाग आहे, एकदम एकदम लांब. तुम्हाला माणसं दिसत असेल नाही का, तिकडे लांब आहे. खूप मोठा एरिया आहे ऍक्च्युली गडावरती. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला दिसतो 16 कुणी तलाव. बापरे, खूप मोठा तलाव आहे. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे गडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे हा. खूप जास्त मोठा आहे, भीती वाटते बघताना सुद्धा. तुम्ही बघू शकता, बघा खूप जास्त मोठा आहे. ते तुम्हाला समोर दिसत असेल मे बी, तो तिकडे लांब एकदम तो विंचूकडा आहे. तर खूप लांब आहे ॲक्च्युली तो, जवळपास 1 ते 2 किलोमीटर. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, गडावरती पाण्याची अजिबात कमी नाही आहे. जिथं बघेल तिथं का नाही नॅचरली किंवा थोडेसे एक्सटेंड करून ना ह्यांनी तलाव बनवलेत छोटे छोटे, जिथं पाणी स्टोअर करू शकता. बघू शकता समोर की थोडेसे गुहा टाईप स्ट्रक्चर बनवलेलं आहे. मे बी पण काहीतरी स्टोरेज वगैरे करण्याचं ठिकाण असावं कदाचित. आतमध्ये मोठं आहे खूप, म्हणजे स्टोरेजसाठी वगैरे वापरत असतो. तर तुम्ही बघू शकता मागं विंचूकडा आहे आणि जवळपास इथून तो 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. आणि आमची खरंच कपॅसिटी नाही आहे आता, असं वाटायला लागलं. ऊन एवढं वाढलं आहे ना आता की पूर्ण आम्ही एक्झॉस्ट झालो आहे आणि पाणी पण जवळपास संपत आलं आमचं. तर आमच्या ग्रुपचं म्हणणं असं आहे की रिस्क घेण्यापेक्षा बेटर आहे की आपण जवळचा कुठला तरी स्पॉट बघून मग परतीचा प्रवास सुरू करावा. तर ठीक आहे, तसंच करूया आपण. तर कारण मला पण आता थोडंसं एक्झॉस्ट व्हायला लागले, डिहायड्रेशन झाल्यासारखं होतं थोडंसं. त्यामुळे आपण शॉर्टकट घेऊन पटकन गड कवर करूया. चला. तर ह्यांची तोंड बघू शकता तुम्ही, एक्झर्शनमुळे कसे झालेत. आणि खूप इच्छा आहे आम्हाला विंचूकड्याला जायची, बट प्रॉब्लेम हा आहे की ऊन खूप आहे आणि खूप एक्झर्शन झालं आहे. म्हणजे आमच्या तोंडावरून तुम्हाला समजत असेल थोडंसं. आणि लिटरली पाणी थोडंसंच राहिलं आहे आमच्याकडे, म्हणजे एक गोट पिण्यासाठी. तर आम्ही तो पार्ट स्किप करतोय सध्या आणि पुढचा प्रवास सुरू करतोय. सो गाईज, जायचं पुढं? चला चला, ओके. हा माग माग. तर तिथून थोडंसं वरती आल्यानंतर ना आपल्याला एक कबर बघायला भेटते आहे. मी सरप्राईज झालोय, या कबरची हिस्ट्री काय आहे नक्की. आय डोंट नो ही कुठून आली, कधी आली, हिची हिस्ट्री काय आहे, ही असायला पाहिजे की नसायला पाहिजे. आय डोंट नो कुणाचं लक्ष आहे की नाही. बट मे बी मी व्हिडिओ टाकल्यानंतर मे बी मला कमेंट्स वगैरे येतीलच. जी काहीतरी हिस्ट्री आहे मला माहिती नाही. तर प्लीज तुम्हाला माहिती असेल याची हिस्ट्री काय आहे, कधीपासून इथं आहे. तिच्याच समोर आपल्याला इथे हा विसापूर फोर्ट बघायला भेटतो. आणि विसापूर फोर्टच्या बरोबर या डिरेक्शनला तुम्हाला दिसत असेल इथे पण एक कबर बघायला भेटते मला. आय डोंट नो की ही कुठून आलं, कधीपासून आलं, मला खरंच माहीत नाही आहे. बट जर हे लिगल असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. जर इलिगली वगैरे काय असेल याच्यामध्ये तर मला प्लीज कळवा कमेंट सेक्शनमध्ये की का आहे इथं हे वगैरे वगैरे. तर तिथल्या उंच भागावरून जर खाली आलो ना तर आपल्याला एक असं स्ट्रक्चर बघायला भेटतं. मे बी हे पहिल्यांदा काय होतं माहीत नाही मला, कोणती तर राहण्याची वगैरे जागा असावी मे बी. आणि सरप्रायझिंगली मला इथं सुद्धा एक कबर भेटली. आय डोंट नो की ह्याची काय हिस्ट्री आहे वगैरे, तर माहीत नाही. मी बघू सोशल मीडियावरती टाकल्यानंतर मला सांगा ह्याची काय हिस्ट्री वगैरे आहे ते. त्या बाजूने थोडंसं पुन्हा आपण जो आपला कॉन्फरन्स हॉल होता तिकडे आल्यानंतर माघारी आता इथं पण स्टोरेजचं ठिकाण आहे काहीतरी, मे बी धान्य स्टोरेज किंवा दारू गोळा वगैरे ठेवण्याचं ठिकाण असावं. आणि तिथूनच थोडंसं अजून पुढच्या बाजूला आलं ना अजून थोडेसे स्टोरेजचे आहेत. दरवाजे वगैरे लावण्यात आलेले आहेत तिथे. आता सध्या आय डोंट थिंक की काय स्टोअर होत असेल इथे. तर तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला खूप मोठी जागा बघायला भेटते. ती ॲक्च्युली जागा आहे ना घोड्यांच्यासाठी आहे. म्हणजे इथं घोडे वगैरे ठेवले जातात, त्यांना चारा वगैरे इथं दिला जात असं. ॲक्च्युली खूप मोठी जागा आहे. मला तुम्हाला किती दाखवते ते आय डोंट नो, बट खूप मोठी जागा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा ट्रॅव्हल ब्लॉग?
हा व्लॉग फक्त लोहगड या किल्ल्या पुरता मर्यादित आहे. आपण विंचूकडा स्किप केला कारण सध्या खूप एक्झॉस्ट झालेलो आम्ही, तुम्हाला मी सांगितलंच आहे ऑलरेडी. आपल्याकडे पाण्याचं पूर्ण म्हणजे संपला स्टॉक, त्यामुळे आम्ही आता रिटर्न निघालो. तर तिथून पुढं गेल्यानंतर आम्हाला सरप्रायझिंगली 2-3 क्वेश्चन पडले की तिथे जी कबर आहे फॉर एक्झाम्पल वरती टॉपवरती एक आणि खाली गेल्यानंतर एक, तर मला हिस्ट्री माहीत नाही त्यामुळे मला कमेंट नाही करायची सध्या त्याच्यावरती. बट मला आवडेल की लोकांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं मला उत्तर दिलेलं. तर ह्याची मी रील करून पण टाकेन आस्किंग की काय हिस्ट्री आहे या गोष्टीची, हे खरंच लिगल आहे का. म्हणजे मला कुणाच्या कल्चरला किंवा कुणाच्या रिलिजनला म्हणजे असं हे नाही करायचं, म्हणजे बोट नाही लावायचं, मला ते आवडत नाही. सगळ्यांचं स्वतःचं कल्चर असतं, रिलिजन असतं, प्रत्येकाच्या परंपरा असतात गोष्टी हँडल करायच्या. पण तरी पण मला सांगा तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला आणि जास्तीत जास्त हा व्लॉग तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.